श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी लातूरवरून स्वामी समर्थ महाराजांच्या मनीचं आणि पादुकाचं दर्शन घेण्यासाठी पुण्याला आलो आहे आणि ते खूप वर्षानंतर 150 वर्षानंतर त्या मणी आणि पादुका पुण्यामध्ये दर्शनासाठी ठेवले गेले. तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी पुण्याला आलो आहे. ते म्हणतात ना, देव सहज भेटत नाही, तसंच काहीतरी माझ्यासोबत घडतं आहे. तर मी दर्शनाला जातो आहे. मी जवळपास 10:30 वाजता रूममधून निघालो आहे आणि दर्शनासाठी आलो आहे. म्हणजे जवळपास मला वाटतं 8 किलोमीटर माझ्या रूमपासून रस्ता असेल, पण पूर्ण रस्ता चुकला. PMTनं आलो आहे, रस्ता चुकला, दुसरीकडेच मला PMTने येऊन सोडलं. परत तिथून मला 9 किलोमीटर दाखवतं आहे. तर मी नंतर मॅपवरती चौकशी केली, तिथल्या प्रॉपरच्या लोकांना विचारलं, तर परत मला त्यांनी नळ स्टॉपला जायला सांगितलं. आता मी नळ स्टॉपला येऊन उतरलो आहे. नळ स्टॉपवरून मला इथून 2 किलोमीटरचा रस्ता पुढे आहे. म्हणजे ते लोकेशन आहे सिद्धी साज बँक्वेट असं काहीतरी नाव आहे त्या लोकेशनचं. तर इथून काहीतरी 2 किलोमीटर दाखवतोय. तर मी आता जातोय तिथे. तर माहीत नाही काय होतंय, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या मनात काय आहे ते समजत नाही आहे. म्हणजे आता मला जवळपास मी 2 तास झालं फिरतोय, पण दर्शन काय घडत नाही. आता इथून चालत जातोय आणि मला दर्शन, म्हणजे मी दर्शन तर घेणारच आहे आज 100% महाराजांच्या मनीचं आणि पादुकाचं तर दर्शन घेणारच आहे. तर चला, तर तुम्ही माझ्यासोबत, मी तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांच्या मनीचं आणि पादुकाचं दर्शन घडवतो.